आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेत सध्या स्थायी समिती, परिवहन समिती सदस्य निवडीबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं सुरू झाले चर्चा ती स्वीकृत नगरसेवक पदाची। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलात की महायुतीचे कोण स्वीकृत नगरसेवक होणार। आता या दुसऱ्या व्हिडिओत पाहूया महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि शिवसेना उबाटा गटाचे स्वीकृत नगरसेवक कोण होणार। कारण या 2 दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची चिन्ह आहेत। सध्या आमदार सतेज पाटील हे कोल्हापुरात नाही, ते दिल्लीत आहेत। ते आल्यानंतर काहींशी चर्चा करतील आणि शनिवारी किंवा रविवारी या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे। कारण 17 तारखेला नावं द्यायची आहेत, त्याच्यापूर्वी नावं निश्चित होणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे काही नावाभोवती सध्या चर्चा सुरू आहे। अजून नाव कोणतेही निश्चित नाही, पण काही नावाभोवती चर्चा निश्चितपणे सुरू आहे। ही नावं कोणती? ही नावं ठरवताना एक 2-3 त्याला निकष आहेत। एक तर तो पूर्ण वेळ काँग्रेसचा असावा, काँग्रेसला उपयोगी पडणारा असावा, ताकदीचा असावा। आगामी काळात म्हणजे लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा अन्य कोणत्याही निवडणुकीत त्याचा कोल्हापूर शहरात उपयोग व्हावा या दृष्टीनं। आणि सगळ्यात महत्त्वाचं तो फुल्ली काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षापासूनचा असावा। काल आला आणि आज पक्षात आला असं नाही, तर पूर्ण वेळ काँग्रेसचा कार्यकर्ता असावा, असे काही निकष लावण्याची शक्यता आहे। यामध्ये आता काही नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे राजू साबळे, जे माजी नगरसेवक आहेत, आमदार सतेज पाटील गटाचे कट्टर समर्थक आहेत। त्यानंतर दिग्विजय मगदूम किंवा सुयोग मगदूम या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे, जे माजी महापौर दिलीप मगदूम यांचे चिरंजीव आहेत। याशिवाय अमर बागी, जे उद्योजक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, गेल्या अनेक वर्षापासून पडद्यामागची सूत्र अतिशय व्यवस्थित जे सूत्रधार म्हणून जे कामगिरी करत आहेत, ते अमर बागी यांचं एक नाव चर्चेत आहे। सुनील मोदी, जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, ते राजीनामा दिला, पण गेल्या अनेक वर्षापासून आमदार सतेज पाटील यांच्या पडद्यामागची जे सूत्र आहेत, जे पडद्यामागे काही जण अतिशय हुशार माणसं लागतात, राजकीय जी काय मुत्सुद्दीगिरी असते किंवा आकडेवारी जी काय लागते ती सुनील मोदी यांच्याकडे निश्चितपणे आहे। त्यामुळे सुनील मोदी हे जरी शिवसेनेचे असले तरी ते काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी म्हणून सुनील मोदी यांचं नाव निश्चित होण्याची चिन्ह अधिक आहे। काही राहुल माने माजी नगरसेवक यांचंही नाव सध्या चर्चेत आहे, कारण त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये अतिशय जोरदार लढत दिली, शारंग देशमुख यांना पराभूत झाला, पण तेही या शर्तीत येऊ शकतात। 2 माजी नगरसेवक आहेत, पण त्यांचा पराभव झालाय। ही 2 नावं सुद्धा सध्या चर्चेत आहेत। त्यामध्ये मधुकर रामाणे प्रभाग क्रमांक 19 मध्ये त्यांनी जोरदार लढत दिली, तिथं पराभव झाला, आणि भूपाल शेट्टे प्रभाग क्रमांक 18 मध्ये यांनी लढत दिली, त्यांचंही नाव चर्चेत आहे। म्हणजे मधुकर रामाणे, भूपाल शेट्टे या दोघांपैकी काहींचं नाव निश्चित होण्याची चिन्ह अधिक आहेत। माजी नगरसेवक ईश्वर परमार यांचाही यामध्ये विचार होऊ शकतो, त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। यामध्ये राजू साबळे, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, सुनील मोदी, अमर बागी, राहुल माने यांच्यासह अन्य काही नावाभोवती सुद्धा या 2 दिवसात चर्चा होण्याची शक्यता आहे। आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोज राजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याशिवाय काहींची बैठक होईल, काहींची चर्चा होईल, आणि या चर्चेतनं 3 नावं निश्चित केली जातील। कारण काँग्रेसच्या वतीनं 3 स्वीकृत सदस्य जाणार आहेत, त्यामुळं संधी मोठी आहे। 2.5 वर्षासाठी 3 स्वीकृत नगरसेवक आहेत। आणखी काही नावाची चर्चा सुरू आहे, बघूया। अजून 2 दिवसात नावं निश्चित होतील, रविवारी या नावावर शिक्कामोर्तब होईल। महाधुरळा आपल्याला या संदर्भात निश्चितपणे माहिती देईल। तब्बल 100 बातम्या केवळ 1.5 वर्षात तंतोतंत खरं ठरलेले एकमेव चॅनल आहे महाधुरळा, त्यामुळे पाहत रहा महाधुरळा। धन्यवाद। हे
आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.